नियम लावला जायचा. आता आपण बघूया की अस्पृश्यतेची लक्षणे कोणती आहेत. अस्पृश्यता ही आपल्याला माहिती की ती जन्मसिद्ध आहे आणि परंपरेने चालत येते. म्हणजेच अस्पृश्य घरामध्ये जन्मास आलेला मुलगा हा जन्मापासूनच अस्पृश्य असतो. तसंच अस्पृश्य लोक ही अवर्ण आहेत. म्हणजेच वैदिक धर्मामध्ये जी चातुर्वर्ण्य व्यवस्था सांगितली त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. म्हणजे हे चारच जाती आहेत. त्यामध्ये कुठेही अस्पृश्य जातीचा समावेश नाही. म्हणजे अस्पृश्य लोक हे अवर्ण आहेत. आणि ह्या अवर्ण लोकांना किंवा या अस्पृश्य लोकांना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या बहिष्कृत केलेलं म्हणजे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या चातुर्वर्णीय लोक व्यवहार करीत नाहीत. अशा प्रकारचे आपल्याला अस्पृश्यतेची लक्षणे दिसून येतात. आता या दोन्ही लक्षणांची आपण जर तुलना केली तर आपल्याला एक बेसिक फरक दिसून येतो की अशुद्धता ही फक्त एक व्यक्ती किंवा व्यक्तीच्या संबंधित जे नातेवाईक आहे तेवढ्या पुरतीच मर्यादित आहे. म्हणजे त्याच्या बाबतीत का जर एखादी घटना घडून आली किंवा त्याने एखाद्या अपवित्र वस्तूला स्पर्श केला किंवा त्याचा जर नियमबाह्य वर्तन केलं तर त्या व्यक्तीपुरतीच किंवा त्याच्या फार फार तर कुटुंबापुरती ती अशुद्धता लागायची. परंतु अस्पृश्यता ही एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या कुटुंबासाठी नाही तर ती पूर्ण समूहासाठी होती, ती पूर्ण एका समाजासाठी होती. तसंच अशुद्ध झालेला व्यक्ती त्याच्यावर काहीतरी धार्मिक विधी करून म्हणजे त्याच्यावर पाणी शिंपडून त्यावेळेच्या रीतिरिवाजानुसार रक्त शिंपडून किंवा राग किंवा इतर काही गोमूत्र शिंपडून त्याला पवित्र केलं जात होतं आणि तो पुन्हा समाजामध्ये येण्यास पात्र होता. परंतु अस्पृश्यतेला शुद्ध करण्यासाठी किंवा स्पृश्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी वैदिक धर्मामध्ये किंवा आजपर्यंत सांगितलेला नाही की त्याला एखादा विधी करून स्पृश्य करता येईल. म्हणजेच अस्पृश्य व्यक्ती हा कायमस्वरूपी अस्पृश्य असायचा. तसेच अशुद्ध झालेल्या व्यक्तीवर धार्मिक विधी झाल्यानंतर तो सामाजिक व्यवहार करायला पात्र असायचा. परंतु अस्पृश्य व्यक्ती जन्मतागायत किंवा कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये तो सामाजिक व्यवहार करायला त्याला मुभा नव्हती. म्हणजेच याचा अर्थ अशुद्धता ही अस्पृश्यतेपेक्षा भिन्न होती. अशुद्धता ही अल्पकाळासाठी आहे, तर अस्पृश्यता ही दीर्घकाळासाठी आहे. म्हणजेच वैदिक वाङ्मयामध्ये जी अशुद्धता सांगितलेली आहे ती अस्पृश्यता नाहीये, ती फक्त अशुद्धता आहे. म्हणजेच याचा अर्थ वैदिक काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये अस्पृश्यता नव्हती. मग जर वैदिक काळात अस्पृश्यता नव्हती तर अस्पृश्य लोक नव्हते का? आणि जर ते होते तर ते कोण होते? म्हणजेच अस्पृश्य लोक कोण होते हे आपल्याला आता इथे बघायचे आहे. मग अस्पृश्य लोक कोण होते हे जर बघायचं असेल तर आपल्याला त्यांची काही वैशिष्ट्ये इथे समजून घेतली पाहिजे. जी वैशिष्ट्य आपल्याला बऱ्यापैकी परिचित आहे आणि ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी कसोटी म्हणून वापरणार आहोत. म्हणजे या कसोटींच्या आधारेच आपण अस्पृश्य लोक कोण होते हे शोधून काढणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला बघता येईल की अस्पृश्यांची वसतिस्थाने ही नेहमी मूळ गावाच्या बाहेर असतात, की ज्यांना घेटो किंवा अस्पृश्यवाडा या नावाने ओळखलं जातं. तसंच दुसरं वैशिष्ट्य असं की अस्पृश्यांना स्वतःचे उपजीविकेचे साधन नसते. म्हणजे जे बेसिक आपण म्हणतो भूधन, पशुधन हे जे बेसिक उपजीविकेचे साधन आहे ते अस्पृश्यांसहज नाहीये. त्यांना पूर्णपणे सवर्ण जातीवर किंवा पूर्णपणे जे चातुर्वर्णीय व्यवस्थेतले लोक आहेत त्यांच्यावर उपजीविकेसाठी अवलंबून राहावं लागायचं. इतकंच नाही तर अस्पृश्य लोकांना गावातील गलिच्छ कामे करावी लागतात. उदाहरणार्थ विष्ठा, मूत्र, कचरा यासारखी जी गलिच्छ कामे ही फक्त अस्पृश्यच लोक करतात. इतर जातीतले लोक करताना दिसत नाही. आणि या बदल्यात म्हणजे या सेवा करण्याच्या बदल्यात अस्पृश्यांना गावाकडून काही हक्क मिळतात की जे इतिहासामध्ये 52 हक्क किंवा महारवतने या नावाने ती प्रसिद्ध आहेत. मग ह्या कसोट्यांचा जर आधार घेतला आणि प्राचीन इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अस्पृश्य लोक नेमके कोण होते हे शोधून काढता येईल किंवा फाइंड आउट करता येईल. आता आपण प्राचीन इतिहासाचा जर अभ्यास केला तर असं दिसून येईल की प्राचीन काळातील माणूस हा भटक्या स्वरूपातला टोळ्यातल्या स्वरूपातला माणूस होता. आणि या टोळ्या म्हणजे काय तर एक विशिष्ट रक्त म्हणजे एकच रक्तसंबंध असणाऱ्या गटांचा लोक होता. आणि ह्या ज्या भटक्या टोळ्या आहेत या नेहमी एकमेकांवर म्हणजे दुसऱ्या भटक्या टोळ्यांवर हल्ले करत फिरायचे. म्हणजे ते एका ठिकाणी स्थिर नसायचे. परंतु जसजसं मानवी समाजाचा विकास होत गेला, शेतीचा शोध लागला, तसतसं काही टोळ्या ह्या स्थिर जीवनाकडे वळाल्या. विशेषतः करून शेतीचा शोध लागल्यामुळे सुपीक मैदानी प्रदेशात किंवा जिथं नदीचा प्रदेश आहे अशा ठिकाणी काही टोळ्या स्थिर झाल्या आणि तिथूनच स्थिर मानवी समाजाला सुरुवात झाली. पण इतिहासाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की एकाच वेळेस सर्व टोळ्या स्थिर झाल्या नाही. काही टोळ्या स्थिर झाल्या तर काही टोळ्या अजून सुद्धा भटक्या स्वरूपामध्ये होत्या. आणि या भटक्या टोळ्या सतत स्थिर टोळ्यांवर आक्रमण करायचे. त्याचं मुख्य कारण म्हणजे पशुधन, स्त्रीधन आणि त्यांचा क्षेत्र काबीज करणे. या गोष्टी ते सतत आक्रमण करायचे. आणि इतर कोणत्याही भटक्या टोळ्यांवर आक्रमण करण्यापेक्षा स्थिर टोळ्यांवर आक्रमण करणे हे भटक्या टोळ्यांच्या दृष्टीने जास्त लाभदायक होतं. कारण इतर कोणत्याही भटक्या टोळ्यांकडे जे धन नव्हतं ते स्थिर टोळ्यांकडे आलं होतं आणि ते म्हणजे धान्य. आणि या धान्य पशुधनासाठीच भटक्या टोळ्यांकडून स्थिर टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत होते. आता या आक्रमणाचा परिणाम काय झाला तर या आक्रमणामुळे ज्या स्थिर टोळ्या त्या आक्रमणात जिंकल्या त्या तिथं स्थिर राहिल्या. परंतु ज्या स्थिर टोळ्यांवर भटक्या टोळ्याने आक्रमण केलं त्या स्थिर टोळ्या पराभूत झाल्यामुळे त्या गटातटामध्ये विभागल्या गेल्या आणि इकडे तिकडे विखुरल्या गेल्या.
आणि या विखुरलेल्याच किंवा पराभूत झालेल्या टोळ्यातल्याच लोकांना बाबासाहेबांनी ब्रोकन मॅन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जो पूर्णतः निस्तानाबूत झालेला आहे, म्हणजे त्याचं संरक्षणही गेलेलं आहे, तो त्याचं जे मूळ क्षेत्र होतं किंवा त्याचं सर्व धन सुद्धा चोरीला गेलेला, असा तो ब्रोकन म्हणजे तुटलेला माणूस, अशा प्रकारचा हा माणूस या पराभूत झालेल्या माणसाला हे नाव दिलेलं आहे. आता हा जो ब्रोकन मॅन आहे, तो पराभूत झाल्यामुळे किंवा तो अस्तव्यस्त झाल्यामुळे त्याच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता, तो म्हणजे त्याला अन्न व निवारा कुठे मिळेल. आणि अन्न व निवाऱ्याच्या प्रश्नाला घेऊन तो त्याचं उत्तर शोधत होता. याच काळामध्ये ज्या स्थिर समूह किंवा ज्या स्थिर टोळ्या होत्या, ज्या काही युद्धामध्ये जिंकलेल्या आणि एका ठिकाणी स्थिर असलेल्या टोळ्या होत्या, त्यांच्या समोरही एक मोठा प्रश्न होता, की ज्या भटक्या टोळ्या सतत त्यांच्यावर आक्रमण करतात, त्या आक्रमणापासून आपलं संरक्षण कसं करायचं. कारण भटक्या टोळ्या ह्या वेगवेगळ्या स्थिर टोळ्या ह्या वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना भटक्या टोळ्यांबरोबर सतत आक्रमण करणे शक्य नव्हतं किंवा त्यांच्यावर सतत युद्ध करणं शक्य नव्हतं. मग त्यांना एक असा लोकांचा समूह पाहिजे होता किंवा असे काही लोक पाहिजे होते की ज्या भटक्या टोळ्यांपासून त्यांचं संरक्षण करतील किंवा त्यांची राखण करतील. आणि मग नैसर्गिक नियमानुसार किंवा त्यावेळेची जी काही सामाजिक परिस्थिती होती, या परिस्थितीनुसार साहजिकच या ब्रोकन मॅन मध्ये आणि त्यावेळच्या स्थिर टोळ्यांमध्ये एक करार घडून आलेला असेल. आणि हा करार काही ऐतिहासिक स्वरूपात उपलब्ध नाही, परंतु आपण जे काही ऐतिहासिक दाखले घेऊन बघितले किंवा जे काही आपण अस्पृश्यांचे जे काही आपण कसोट्या लावल्या, या कसोट्यांच्या आधारे बघितलं तर नक्कीच हा करार झालेला असणार आहे. आणि या करारानुसार ब्रोकन मॅननी स्थिर टोळ्यांचं संरक्षण करायचं आणि त्या संरक्षणाच्या बदल्यात स्थिर टोळ्यांकडून त्यांना अन्न व निवाऱ्याची सोय उपलब्ध केली जाईल. आणि ह्या करारानुसार ब्रोकन मॅन हे स्थिर टोळ्यांबरोबर राहू लागले. परंतु ब्रोकन मॅन हे परकीय टोळीतले होते आणि भिन्न रक्त गटाचे होते, मग त्यांना सोबत ठेवणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच त्यावेळच्या स्थिर टोळ्यांनी त्यांना गावाच्या बाहेर ठेवण्यास बाध्य केलं असेल किंवा मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने सुद्धा त्यांना बाहेर बाहेर ठेवणं आवश्यक होतं. जर परकीय टोळ्यांचं किंवा भटक्या टोळ्यांचं आक्रमण झालंच तर ब्रोकन मॅन गावाच्या बाहेर असतील आणि ते तिथल्या तिथं या परकीय टोळ्यांच्या आक्रमणाला तोंड देतील आणि आपलं संरक्षण होईल. या दोन्ही गोष्टींचा विचार करून, म्हणजे भिन्न रक्तगट असणारे लोक आणि मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने, या दोन्ही गोष्टींचा विचार करून या ब्रोकन मॅनला गावाच्या बाहेर ठेवण्यात आलं. आणि त्यातूनच जे काही अस्पृश्यांच्या वस्त्या आहेत या बाहेर दिसून येतात. आता खरंच ब्रोकन मॅन हे अस्पृश्य लोक होते का, असं जर आपण याचा जर पुरावा शोधाचा असेल, बराही ऐतिहासिक पुरावा नसेल, परंतु वैदिक वाङ्मयामध्ये काही शब्द आहेत, त्या शब्दांचा आपण जर व्यवस्थित अर्थ समजून घेतला तर ब्रोकन मॅन हे खरंच गावाच्या बाहेर राहत होते आणि तेच खरं अस्पृश्य होते, याला एक ठोस पुरावा मिळतो. बऱ्याच प्राचीन हिंदू धर्मशास्त्रामध्ये अंत्य, अंतज, अंत्यवासनी हे शब्द सापडतात आणि हे शब्द विशिष्ट अशा जातीच्या समूहासाठी वापरलेले शब्द आहेत. जर आजच्या हिंदू पंडितांना या शब्दांचे अर्थ विचारले तर ते असं सांगतील, अंत्य किंवा अंतज म्हणजे जे शेवटी जन्माला आले किंवा जे अंतिम जन्माला आले. आता हिंदू धर्मशास्त्रानुसार शूद्र हे शेवटी जन्माला आले, म्हणजे पहिल्यांदा मुखापासून ब्राह्मण, भाऊपासून क्षत्रिय, पोटापासून वैश्य आणि पायापासून म्हणजे शेवटी शूद्र जन्मले. याचा अर्थ शूद्र, अंत्य आणि अंतज असले पाहिजेत. परंतु जे काही अंत्य व अंतज म्हणून ज्या जातींचा उल्लेख केलाय त्यामध्ये कुठल्याही शूद्र जातींचा उल्लेख नाही. म्हणजे याचाच अर्थ अंत्य किंवा अंतज या शब्दाचा अर्थ शेवटी जन्मलेला असा नाहीये. तर त्याचा अर्थ असा आहे की जो गावाच्या अंतिम दिशेला राहतो, जो गावाच्या शेवटी राहतो. आणि जसं आपण इतिहासाचं वरती अवलोकन केलं त्यानुसार ब्रोकन मॅन हेच गावाच्या अंतिम भागात राहत होते. आणि आज आपण जी मगाशी कसोटी बैठली की अस्पृश्यांची वस्तीस्थाने ही मूळ गावाच्या बाहेर आढळतात, म्हणजे ती गावामध्ये नाही तर ती गावाच्या बाहेर आहेत. आणि ब्रोकन मॅनला गावाच्या बाहेर ठेवण्यात आलं. आणि अंत आणि अंतज या शब्दांचा अर्थ सुद्धा बाहेर राहणारे लोक, म्हणजे या तिन्ही गोष्टींचा जर आपण संदर्भ लावला तर हे स्पष्ट होतं हेच अंत्य व अंतज होते आणि त्यांनाच पुढे अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात आलेले. म्हणजे आपण ठोस मानाने, म्हणजे जरी ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी या सर्व शृंखला जर एकत्रित जोडल्या तर ठोस स्वरूपामध्ये म्हणू शकतो की ब्रोकन मॅन हेच अस्पृश्य लोक होते. ते भिन्न रक्तगटाचे आणि भिन्न टोळ्यातील असल्यामुळेच त्यांना बाहेर राहणं बाध्य झालं. आता या ठिकाणी बाबासाहेबांनी 1935 साली भारत सरकारने जे ऑर्डर इन कौन्सिल च्या काही यादी एक प्रसिद्ध केली होती की ज्यामध्ये अस्पृश्यांच्या 429 जातींचा उल्लेख करण्यात आला होता. बाबासाहेबांनी या 429 अस्पृश्य जातींचा त्या वैदिक धर्मसूत्रातील अंत्यवासनी, अंत्यज या शब्दांची तुलना करून बघितली. जर तुलना केली तर आपल्याला असं दिसून येतं की ज्या आजच्या अस्पृश्य जाती 429 आहेत 1935च्या ज्या ऑर्डर इन कौन्सिलमध्ये सांगितल्यात, त्यातल्या फक्त 2च जाती अंत्यज व अंत्यवासनी या यादीमध्ये सापडतात की ज्यांचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्मशास्त्रामध्ये. बाकी 427 जातीचा कुठेच उल्लेख आढळत नाही. म्हणजे याचा अर्थ फक्त जुन्या काळामध्ये 2च अस्पृश्याच्या जाती होत्या का आणि नंतर एवढ्या का, हे शक्य नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो का की
ज्या काही अंतज व अंतवासिनी त्या म्हणजेच अस्पृश्य जाती होत्या का? मग असं असेल तर या 429 पैकी मोठ्या प्रमाणावर जाती त्याच्यामध्ये अंतज व अंतवासिनी या यादीमध्ये पाहिजे होत्या. मग त्याच्यावरून आपण म्हणलं असतं की तेव्हापासूनच अस्पृश्यता होती. याचा अर्थ अंत्यज व अंत्यवासिनी हे ब्रोकन मेन होते, परंतु त्यावेळेस ते अस्पृश्य नव्हते. अस्पृश्य म्हणून ते नंतर उदयास आलेले आहेत. मग ते कधी उदयास आले? तर याची माहिती आता आपण घेऊया की ब्रोकन मेन अस्पृश्य कसे झाले या स्वरूपामध्ये. आता ब्रोकन मेन अस्पृश्य कसे झाले हे जर आपल्याला बघायचं असेल तर यासाठी आपल्याला 2 सिद्धांताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जो एक सिद्धांत आहे तो जुना सिद्धांत म्हणून ओळखला जातो, जो श्री स्टेनले राईस यांनी आपल्या हिंदू कस्टम अँड देअर ओरिजिन या पुस्तकात लिहिलेला आहे. आणि दुसरा नवीन सिद्धांत म्हणून जो ओळखला जातो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, त्यांच्या द अनटचेबल, हू वर दे अँड वाय दे बिकम अनटचेबल. तर या 2 सिद्धांताचा आपण तुलनात्मक अभ्यास करून ब्रोकन मेन अस्पृश्य कसे झाले याची या ठिकाणी माहिती घेऊया. आपण सुरुवात प्रथमतः जुन्या सिद्धांतांनी करूया, जो स्टेनले राईस यांनी मांडलेला आहे. तर स्टेनले राईस याच्या मतात वांशिक भेदामुळे अस्पृश्यता जन्मलेली आहे. त्यासाठी त्यांनी कसं स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर त्याच्या मते अस्पृश्य हे अनार्य होते, ते बिगर द्रविड होते आणि वन्य जातीचे लोक होते. म्हणजेच याचा अर्थ अस्पृश्य हे भारतात असलेल्या वन्य जातीचेच लोक होते किंवा तेच त्यांचे पूर्वज असले पाहिजे. आणि द्रविडांनी भारतावर आक्रमण करून या वन्य जातीच्या लोकांना जिंकलं आणि त्यांना आपला गुलाम बनवलं. आणि ज्यावेळेस आर्यांनी भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी द्रविडांना जिंकलं आणि त्यांना आपलं गुलाम केलं. आणि यानुसार आर्यांपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जन्मले, द्रविडांपासून शूद्र जन्मले आणि जे काही वन्यजीव होते त्यांना अस्पृश्य करण्यात आलं. अशा प्रकारचा हा सिद्धांत या ठिकाणी म्हणजे स्टेनले राईस यांनी मांडलेला आहे की यानुसार एक वांशिक भेद त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आर्य हा एक वंश होता, द्रविड हा एक वंश होता आणि वन्यजीवाचे लोक हे वेगळ्या वंशाचे होते. असा वांशिक भेद असल्यामुळेच वन्यजीव लोकांना पुढे अस्पृश्य घोषित करण्यात आलं. बाबासाहेबांनी या ठिकाणी या सिद्धांताचं खंडन केलेलं आहे. त्यांनी जो काही ऐतिहासिक दाखला दिलेला आहे त्या ऐतिहासिक दाखल्यावरून हे स्पष्ट होतं की नाग, दास, द्रविड हे एकाच वंशाची नाव आहेत. जर ऐतिहासिक दाखले आपण बघितले तर वैदिक पुराणामध्ये किंवा जुन्या प्राचीन हिंदू धर्मशास्त्रामध्ये नाग आणि दास हे उल्लेख बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. आणि नागाचा जो राजा होता त्याचं नाव दाहक होतं आणि दाहकचं संस्कृत रूपांतरण होऊन त्या दास हा शब्द प्रचलित झालेला आहे. असा स्पष्ट उल्लेख जुन्या वैदिक वाङ्मयामध्ये किंवा हिंदू धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडतो. म्हणजे त्यावरून या पुराव्यावरून स्पष्ट होतं की नाग आणि दास हे वेगळे नव्हते, तर ते एकाच वंशाची लोक होते. फक्त नाग राजाच्या दाहक या नावावरून दास हे शब्द पडलेले आणि ते प्रजेसाठी लागू झालं. आता द्रविड हा शब्द कसा तयार झाला? जर व्यवस्थित दक्षिण भारतातल्या ज्या काही वाङ्मयाचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की द्रविड हा वंश नव्हता, तर द्रविड ही एक भाषा होती की ज्याची उत्पत्ती तमिळ या शब्दापासून झालेली आहे. मूळ तमिळ भाषा होती की जी असुरांकडून किंवा नागवंशीय लोकांची एक मुख्य भाषा होती, ती त्यांच्याकडून बोलली जायची. आणि या तमिळचं संस्कृत भाषांतर दमिळ असं झालं आणि दमिळ भाषा बोलणारे लोक म्हणजे द्रविड असा शब्द प्रचलित झाला. म्हणजेच नाग हा वंशवाचक नाम आहे आणि द्रविड हा शब्दवाचक नाम आहे. म्हणजेच नाग हाच एक केवळ वंश होता, द्रविड हा वंश नव्हता. म्हणजे जर प्राचीन काळामध्ये बघितलं तर आर्यवंश आणि नागवंश या 2 प्रकारचे लोक होते. नाग, दास, द्रविड हे एकाच वंशाची नाव होते. नाग हे वंशवाचक नाम आहे, तर द्रविड हे भाषावाचक नाव आहे. हे ऐतिहासिक दाखल्यावरून आणि पुराव्यावरून स्पष्ट होते. आता जर नाग आणि आर्य हे 2च वेगवेगळ्या वंशाची लोक होते, तर जसं स्टेनले राईस यांनी सांगितले की द्रविड हा सुद्धा एक वंश होता आणि द्रविड हे वेगळ्या वंशाचे लोक होते, नाग हे वेगळ्या वंशाचे लोक होते आणि आर्य हे वेगळ्या वंशाचे लोक होते आणि या वांशिक भेदामुळे ही अस्पृश्यता जन्मास आली असं ते सांगतात. मग जर ऐतिहासिक दाखल्याच्या आधारे आपण बघितलं की नाग, दास, द्रविड एक आहे आणि आर्य वेगळा आहे, तर हा वांशिक भेदच नाही, कारण द्रविड हे वंशच नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वांशिक भेद होण्याची गरज नाही. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे द्रविडांनी इथल्या वन्य जातीला जिंकून त्यांना अस्पृश्य केलं. मग तसं तर द्रविड हे नागवंशच होते, म्हणजे या ठिकाणी त्या प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही हे स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर आजच्या काळातलं जे मानववंश व शरीर रचना शास्त्राचा जर अभ्यास केला आणि त्याच्यानुसार जर ब्राह्मणाचा किंवा अस्पृश्यांचा नासिका मापन केलं किंवा त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा जर नीट अभ्यास केला तर हे स्पष्ट होतं की ब्राह्मण आणि अस्पृश्य एकाच वंशाचे आहेत. आणि ह्याचे अनेक पुरावे बाबासाहेबांनी पुस्तकामध्ये दिलेले आहेत की जर ब्राह्मण आणि जर ब्राह्मण हे आर्य वंशाचे असतील तर अस्पृश्य सुद्धा हे आर्य वंशाचेच असले पाहिजे आणि ब्राह्मण हे जर नाग वंशाचे असले तर अस्पृश्य सुद्धा हे नाग वंशाचे असले पाहिजे. इतकं त्यांच्यामध्ये मानववंश व शरीर रचना शास्त्राच्या दृष्टीने साम्य आढळतं. म्हणजे याचा अर्थ ब्राह्मण आणि अस्पृश्य हे एकाच वंशाचे होते, फक्त स्थिर टोळ्या आणि अस्थिर टोळ्यातल्या
जे काही युद्धामुळे ब्रोकनमॅनचा प्रश्न उपस्थित झाला, त्यातनं ही पुढे पद्धत अस्तित्वात आलेली दिसून येते. केवळ मानववंश आणि शरीर रचनाशास्त्र नाही, तर कुळ आणि गोत्राचा जरी अभ्यास केला तरी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या वंशांमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या जातींमध्ये सुद्धा समानता दिसून येते. महाराष्ट्रामध्ये मराठा ही एक उच्च जात समजली जाते आणि महार ही एक अवर्ण जात, म्हणजे जी आपण अस्पृश्य जात समजली जाते. आता या दोघांच्या कुळांचा जर अभ्यास केला तर या दोघांची कुळं पूर्णपणे समान असल्याची दिसून येतात. इतकंच नव्हे तर मराठामध्ये अशी कोणती कुळं नसतील की जी महारामध्ये, इव्हन मराठ्यांपेक्षा जास्त कुळं महारामध्ये आहे आणि जेवढी कुळं महारात आहेत तेवढी कुळे मराठ्यांमध्ये आहे. याचाच अर्थ मराठा व महारी एकाच कुळाची किंवा एकाच गोत्राची आहेत हे स्पष्ट होतंय. तसंच पंजाबमध्ये सुद्धा जाट ही एक उच्च जात आहे आणि मजहबी शीख ही एक अस्पृश्य जात आहे. या दोघांचा सुद्धा कुळ आणि गोत्रांचा अभ्यास केला तर त्यांची सुद्धा कुळ आणि गोत्र ही एक समान आहेत. जेवढी कुळं आणि गोत्र जाट समाजात आहेत तेवढीच मजहबी शीख मध्ये आहेत. याचाच अर्थ जरी ती उच्च जात असली आणि ती आपण खालची किंवा अस्पृश्य जात म्हणली तर कुळ आणि गोत्रांचा किंवा मानववंश व शरीररचनाशास्त्राचा अभ्यास केला तर त्यामध्ये कुठेही फरक आढळून येत नाही. याचा अर्थ वांशिक भेदामुळे कुठेही अस्पृश्यता जन्मास आलेली नाही. आणि तशी अस्पृश्यता असते तर द्रविड लोक ज्यांना असं स्टेनले राईस यांनी असं सांगितलेलं आहे की द्रविड लोक हे शूद्र होते, म्हणजे आर्य हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य झाले, द्रविड हे शूद्र झाले आणि वन्य जाती हे अस्पृश्य झाले. मग द्रविड हा शूद्र जर असते तर त्यांना सुद्धा अस्पृश्यच केलं असतं, कारण ते सुद्धा आर्यापेक्षा भिन्न वंशाचे होते. मग त्यांना शूद्र कशाला ठेवलं असतं, त्यांना सुद्धा अस्पृश्य केलं असतं वन्यजीवांना जसं केलं. याचा अर्थ हा सिद्धांत इथं लागू पडत नाही हे स्पष्ट होते. आता आपण स्टेनले राईस याच्या दुसऱ्या सिद्धांताकडे वळूया की जसं वांशिक भेदामुळे अस्पृश्यता उदयास आली तसं त्याचं म्हणणं आहे की गलिच्छ कामामुळे सुद्धा अस्पृश्यता उदयास आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अस्पृश्य लोकांना उपजीविकेसाठी काही घृणास्पद कामे करावी लागतात की ज्यामध्ये विष्ठा उचलणारे भंगी, चामडी कमवणारे चांभार, मेलेली जनावरे ओढणारे ढोर अशी कामानुसार अस्पृश्य जाती अस्तित्वात आलेले. याचाच अर्थ कामानुसार म्हणजे या गलिच्छ कामानुसार जे अस्पृश्य जाते याचाच अर्थ गलिच्छ काम करणे हे सुद्धा अस्पृश्यतेचे एक कारण असलं पाहिजे असं स्टेनले राईस यांनी आपल्या सिद्धांतात स्पष्ट केले. परंतु बाबासाहेबांनी या सिद्धांताचं सुद्धा खंडन केलंय आणि यासाठी त्यांनी नारद स्मृतीतील एका परिच्छेदाचा या ठिकाणी पुरावा म्हणून उल्लेख केलेला आहे. आता नारद स्मृतीमध्ये काय उल्लेख केलेला आहे तर त्यामध्ये सांगितलेलं की धंदे ही दोन प्रकारचे आहेत, स्वच्छ व गलिच्छ. गलिच्छ कामे गुलाम करतील आणि स्वच्छ कामे शूद्र करतील. आता स्वच्छ कामे शूद्र करणार आहेत आणि गलिच्छ कामे गुलाम करणार आहेत. मग गुलाम कोण होते, गुलाम हे अस्पृश्य होते का, तर त्याच नारद स्मृतीमध्ये एक दुसरा उतार आहे किंवा दुसरा एक परिच्छेद आहे की ज्यामध्ये त्यांनी उल्लेख काय केलेला आहे की ज्या ज्या जातीस नेमून दिलेले कर्तव्य जो पाळणार नाही तो 4 जातीपैकी असला तरी गुलाम बनेल. याचाच अर्थ या 4 जाती कोण, तर त्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या जाती म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि जर त्यांनी धर्माने नेमून दिलेली कामे केली नाही तर त्या व्यक्तींना धर्मबाह्य समजून त्यांना गुलाम बनवण्यात येत असे. म्हणजेच याचा अर्थ एखाद्या जर ब्राह्मण व्यक्तीने धर्माच्या विरुद्ध कार्य केलं किंवा धर्माचे नियम पाळले नाही तर त्याला गुलाम म्हणून समजण्यात येत असे किंवा त्याला गुलाम बनवलं जाईल. याचप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र जातीतला जरी तो माणूस असेल आणि त्यांनी धर्माच्या विरुद्ध वर्तन केलं तर त्याला सुद्धा गुलाम समजलं जात किंवा गुलाम बनवलं जात असे. याचाच अर्थ या नारद स्मृतीच्या परिच्छेदावरून कळतं की गुलाम हे या 4 जातीतल्याच लोकांपैकी असायचे आणि गुलाम लोक गलिच्छ कामे करायचे. फक्त या गुलामामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रणाली किंवा पद्धत आढळून येते ती अशा प्रकारची होती की ब्राह्मणाच्या घरी काम करणारा गुलाम हा 4 जातीतला असला तरी चालत होता, म्हणजे तो ब्राह्मण जातीतला, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र जातीतला असला तरी चालायचा. परंतु क्षत्रियाच्या घरी काम करणारा गुलाम हा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र घरातला असायचा. म्हणजे ब्राह्मणातला माणूस तो किती भ्रष्ट वर्तन करणारा असला आणि गुलाम झाला तर तो फक्त ब्राह्मणाच्याच घरी गुलामी करणार, तो क्षत्रियाच्या किंवा दुसऱ्या तिघांच्या घरी गुलामी करणार नाही. तसंच क्षत्रियाच्या माणूस जर गुलाम झाला तर तो क्षत्रियाच्याच घरी आणि ब्राह्मणाच्याच घरी गुलामी करणार, त्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांमध्ये गुलामी करणार नाही. आणि शूद्राचा जर माणूस एखादा गुलाम झाला तो जर वैश्याचा माणूस गुलाम झाला तर तो वैश्याच्याच घरी काम, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याच्या घरी काम करेल पण शूद्राच्या घरी काम नाही करणार. आणि शूद्राचा जर माणूस गुलाम झाला तर तो त्या 4 म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 गुलाम म्हणून काम करू शकतो. अशा प्रकारची प्रणाली या वैदिक वाङ्मयामध्ये किंवा वैदिक धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले. फक्त आपल्याला या ठिकाणी एवढं लक्षात घ्यायचंय की जे काय गलिच्छ काम करणारे गुलाम होते ते ह्या 4 जातीतले किंवा या 4 वर्णामधले होते. मग ज्या अर्थी ब्राह्मण माणूस गुलाम म्हणून काम करत होता किंवा गुलाम म्हणून तो गलिच्छ काम करत होता आणि सुद्धा त्याला अस्पृश्य न मानता त्याला घरामध्ये गुलामीसाठी ठेवलं जात होतं.
धर्माच्या आधारावर ब्रोकनमेनला किंवा ज्या गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना कसं अस्पृश्य घोषित केलं असेल? म्हणजे जर गलीच्या कामाविषयी ब्राह्मणा किंवा दुसऱ्या जातीच्या लोकांना एवढा तिटकारा असता, काम करायला ठेवले असते, त्यांना घरात कशाला ठेवलं असतं? निर्माण झाली याचं या ठिकाणी खंडन सांगू शकतो की गलिच्छ काम हे काय अस्पृश्यतेचं खरं कारण काय? तर बाबासाहेबांनी या अनेक पुरावे देऊन स्पष्ट कारण दिसून येतात. एक बुद्ध धर्माचे आणि दुसरी गोमांस भक्षणामुळे निर्माण झाले. पहिला भाग आपण बघूया की बुद्ध धर्माच्या आता बुद्ध धर्माच्या जन्म अस्पृश्यता आहे. इतिहास किंवा काही काही घटनांची माहिती घेत घेत पुढे जावं स्पष्ट होईल. 1910च्या जनगणनेतच हिंदू लोकसंख्येची विभागणी 3 गटामध्ये मध्ये हिंदू लोक, वन्य जाती, अस्पृश्य जाती असं 3 गट. तर त्याच्या मागे इतिहास आहे की हे वर्गीकरण किंवा ते वर्गीकरण कुणी केलं? आपल्याला एवढंच बघायचं की हे वर्गीकरण म्हणजे कोणत्या कसोट्या त्यासाठी त्यावेळेचे जे गॅजेटेड आहेत त्याचा आधार घेऊन आणि त्याच्यामध्ये ह्या 10 कसोट्या सापडतात की ज्याच्यावर 1910 मध्ये हिंदू लोकसंख्येची विभाग. त्यातली पहिली कसोटी ब्राह्मणाचे प्रभुत्व नाकारतात. दुसरी हिंदूंना मान्य असलेल्या 3 जे वेदाचे अधिकार मानत, हिंदू देवाची पूजा करीत नाहीत. 5 सगळ्यांनी रिजॉईन व्हा, परत दुसरा सुरू होईल मीटिंग. ज्यांना हिंदूच्या दुसरी मीटिंग सुरू होईल, सगळ्यांनी रिजॉईन व्हा परत. नाही सर, कंटिन्यू आहे, वाढलेलं आहे. कंटिन्यू. ओके ओके, कंटिन्यू करा सर. हॅलो. हा सर, गायकवाड सर कंटिन्यू करा. 6 ओके ओके सर. 6 ज्यांना ब्राह्मण पुरोहित नाही, देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही. 8 किंवा सानिध्यात आल्या त्यांच्यामध्ये शवे पुरण्याची प्रथा आहे आणि रक्षण करतात आणि गायीस पवित्र मानतात. या 1910 मध्ये हिंदू लोकसंख्येचे आता यातल्या कोणत्या कसोट्या आहेत की ज्या जातीपासून आल्या की या ठिकाणी 2 नंबरची 5 नंबरची कसोटी आहे. म्हणजे या 5 कसोट्यांच्या आधारावर हा हिंदू समाजापासून वेगळा आहे हे स्पष्ट होते. म्हणजे 2 जे ब्राह्मण असलेल्या गुरुपासून मंत्र शिकू शकत नाही. 5 करीत नाहीत. 6 ज्यांना हिंदूच्या देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही, भक्षण करतात आणि गायीस पवित्र मानत नाही, की ज्यामुळे अस्पृश्यता येतं. आता या कसोट्यातून काही प्रश्न सांगितले आहेत. पहिला प्रश्न असा की का शिकता येत नाही? 2 ब्राह्मण का करीत नाहीत? आणि अस्पृश्यांमधील पुरोहितांनाच का मानले? शोधाचं झालं तर ते उत्तर आपल्याला बौद्ध धर्मामध्ये सापडतो. म्हणजे जे आपलं मूळ सिद्धांत आहे त्या द्वेषामधूनच अस्पृश्यता निर्माण झाली. त्याच किंवा या वर्गीकरणाशी ब्राह्मणांमध्ये बौद्ध धर्म होता. याचं मुख्य कारण म्हणजे आधीपर्यंत ब्राह्मण किंवा हिंदू धर्म होता आणि ब्राह्मणांचं वर्चस्व पूर्ण धर्म पद्धतीनुसारच सांस्कृतिक व्यवहार आहे ते चालायचे. परंतु सम्राट बौद्ध धर्माला राज्याश्रय मिळाला आणि मोठ्या प्रसार झाला. आपल्या राजे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. म्हणजे क्षत्रिय, शूद्र हे सर्व लोक बौद्ध धर्माचे, अस्पृश्य लोक सुद्धा बौद्ध धर्माचे. बाकीच्या वर्णातल्या लोकांना म्हणजे हिंदू धर्म स्वीकारला, त्या तुलनेमध्ये अस्पृश्य आणि सम्राट अशोकाच्या
बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे होता. आणि बौद्ध धर्मियांच्या विरुद्ध प्रचंड तिरस्कार होता. कारण हिंदू धर्मियांचं वर्चस्व, विशेषतः ब्राह्मणांचं वर्चस्व होतं किंवा त्यांना प्रतिष्ठा, राजाश्रय राहिला नव्हता. विरुद्ध त्यांना बदला घ्यायचा होता आणि या बदलाची ती घटना म्हणजे इसवी सन पूर्व एक बौद्ध नरेश मौर्य सम्राट बृहद्रथ सेनापती पुष्पमित्र शुंग यांनी केला. या घटनेचा उल्लेख एका राजाचं तख्त पालटलं किंवा एका राजाने किंवा राज्य जिंकलं या स्वरूपातच केलेला आहे. बाबासाहेबांनी बौद्ध क्रांतीच्या विरोधात केलेली प्रतिक्रिया बृहद्रथाचा खून करण्यात आला त्यानुसार एखाद्या ब्राह्मणाने म्हणजे तो ब्राह्मण जरी असला तर राजाचा, कारण त्यामुळे राजाचा खून करणं हे पाप होतं. तसंच अस्त्र हे सुद्धा एक पाप होतं. आणि असं जो ब्राह्मण होता त्यांनी केला होता, म्हणजे त्याने अस्त्रही उचललं आणि एका राजा साहजिक होतं हे याच्यातनं स्पष्ट होतं. आणि याचं धर्माविषयातूनच हा लोक होते. नंतर जे काही क्षत्रिय वैश्य शुद्ध धर्माचा त्याग करायला सुरुवात केली, परंतु सोडायला तयार नव्हते. आणि म्हणूनच आपण वरच्या ज्या लोकांना कधी ब्राह्मणांनी मंत्र शिकवलं नाही, कारण त्यांनी कधी नाही. उलट ते ब्राह्मण लोक अस्पृश्यांचे पौराहित्य करत नव्हते. बौद्ध धर्म स्वीकारला असल्यामुळे ते हिंदू रीतिरिवाज पाळत होते आणि म्हणून त्यांनी अस्पृश्यांमधलाच पुरोहित मानत नव्हते. धर्मीयाच्या म्हणजे इतर ज्या जाती आहेत, क्षत्रिय वैश्य शूद्रांच्या दबावाखाली बौद्ध धर्माचा त्याग सुरू केला. बौद्ध धर्माला चिटकून राहिले आणि याचाच राग व्यक्त वेगवेगळी कारणं दाखवून या ब्राह्मणांनी लोक होते की ज्याला आपण ब्रोकन मॅन म्हणून ओळखतो, ब्रोकन मॅनला अस्पृश्य म्हणून घोषित केलेलं आहे. पण आपल्याला अस्पृश्यतेचं या ठिकाणी सांगता येईल. ठिकाणी अजून एक मानता येईल मध्ये खराच द्वेष होता का, कारण इतिहासामध्ये केलेला नाही किंवा बऱ्याच ठिकाणी या बाबतीत आपल्याला या ठिकाणी काही प्रथाही बघता येईल. ब्राह्मणांना अमंगळ मानित अशा प्रकारच्या काही पाहायला मिळतात. पुस्तकामध्ये उल्लेख केलाय. त्यातली पहिली घटना म्हणजे तंजावर जिल्ह्यातली जी पेरियन जमात आहे, जी अस्पृश्य आहे, ती मध्ये येऊ देत नाही. त्यांच्या मते ब्राह्मण त्यांच्या ज्यामध्ये आपल्या वस्तीमध्ये येऊ देत नाही. एवढंच नाही तर म्हैसूर त्यांची सुद्धा एक प्रथा आहे. त्या आपल्या वस्तीमध्ये कधीच एखादा ब्राह्मण चुकून आला तर ते त्याला चपलाने मृत्यू सुद्धा व्हायचा, इथपर्यंत ते मारायचे. या प्राचीन काळामध्ये बौद्ध धर्मीय लोक होते आणि या अस्पृश्य लोकांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये द्वेष होता. आणि या द्वेषाचाच परिणाम पुढे असं झाला की कारस्थान रचून बौद्ध धर्मीयांना पण केवळ जर बौद्ध धर्मच तर थोड्याफार प्रमाणात क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणजे सर्वच लोकांनी काही लोक अजूनही त्याच्यातले बौद्ध धर्मात राहिले असते, अस्पृश्य झाले असते. म्हणजे केवळ बौद्ध धर्म असं आपल्याला मानता येणार नाही, पण त्या कारणापैकी एक कारण होतं. मग आता दुसरं खऱ्या अर्थाने ब्रोकन मॅनवर अस्पृश्यते घेऊया. तत्पूर्वी आपण बघूया की बौद्ध मौर्य होते, त्यांचं साम्राज्य जर आपण या ठिकाणी आपल्याला दिसेल की दक्षिण भारतामध्ये जर बैठलं तर ते वरती त्याच्या पुढचा जो भाग आहे तिथपर्यंत मौर्य साम्राज्य इसवी सन पूर्व 246 सम्राट अशोकाच्या काळामध्ये होतं. आणि जर जर विस्तार भेटला त्याचा विस्तार आहे तेवढाच गुप्त साम्राज्याचा विस्तार आणि गुप्त हिंदू साम्राज्य होतं. म्हणजेच याचा अर्थ मौर्य साम्राज्यावर शुंग असेल किंवा पुढे जे गुप्त साम्राज्य आहे यांनी जो आहे हे आपल्याला या जे आधार घेऊन सुद्धा आपल्याला इथे
बघता येईल. की केवळ बौद्ध धर्माविरुद्धचा द्वेष नाही तर दुसरंही कारण होतं आणि ते कारण होतं अस्पृश्यता. अस्पृश्यता निर्माण झाली किंवा ते कसं अस्पृश्यतेला मूळ आपण या ठिकाणी घेऊया. आता या ठिकाणी बाबासाहेबांनी हिंदू एका परिच्छेदाचा या ठिकाणी पुरावा म्हणून उल्लेख केलेला आहे. कृतीमध्ये एक असा उल्लेख आहे की चर्मकार, राजक, पुष्कर, नट, चांडाळ, दास व जे जे गोमांस भक्षण करतात त्यांना बघितलं की अंतज कोण होते की जे गावच्या बाहेर राहणारे. आणि या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केला की ते गोमांस भक्षण करतात त्यांना अंतज मानण्यात येते असं म्हणलं. तर या ब्रोकन गावच्या बाहेर राहणारे लोक दुसरे नव्हतेच, बाहेर राहतच नव्हते, गायच्या बाहेर राहणारे लोक हे. आणि इथं स्पष्ट उल्लेख केला की जे जे गोमांस भक्षण म्हणजे गावातले लोक कोणीच अस्पृश्य झाले नाहीत, गावात घोषित केले. म्हणजे या उतारावरून स्पष्ट अस्पृश्यतेचं या ठिकाणी दुसरं. आता बाबासाहेबांनी यासाठी अनेक आणि ते प्रश्न, तर आपण ते प्रश्न आणि त्याचं विश्लेषण बघूया की गोमांस भक्षणामुळे अस्पृश्यता अस्तित्वात आलेली आहे. आणि उपस्थित केला की गोमांस भक्षणामुळे जर अस्पृश्य असं जर आपण विचार केला तर जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत ते आपल्याला गोमांस भक्षणामुळे जर आपण ब्रोकन मॅन म्हणतो ते अस्पृश्य झाले, मग हिंदू कधी का अस्पृश्य झाले नाही? म्हणजे फक्त हे गोमांस खात होत अस्पृश्य झाले नाही? ते पहिला प्रश्न विचारलाय की हिंदूंनी कधीच गोमांस की हिंदूंनी गोमांस खाल्लेले, मग ते ब्राह्मण असो किंवा शूद्र असो, विशेषतः ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याला अनेक पुरावे मिळतात. आता ब्राह्मण पुरोहित मोठ्या प्रमाणावर यज्ञ पार पाडायचे आणि या यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि या पशूंच्या बळीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाय, म्हणजे मोठ्या प्रमाणावर यज्ञ बळीच्या नावाखाली त्या काळामध्ये गोहत्या झालेली आहे आणि व्हायची. कारण त्यावेळेस म्हणजे शेतीचा एवढा विकास झाला नव्हता की उपलब्ध होईल आणि मग त्यामुळे लोक मांसाहारी गोमांसच खाल्लं जायचं आणि यज्ञ बळीच्या मोठ्या प्रमाणावर प्राचीन हिंदू धर्मग्रंथामध्ये मधुपर्क हे एक विशिष्ट प्रकारचं पेय आहे किंवा ब्राह्मणांना किंवा राजांना दिलं जातं. जी रेसिपी प्राचीन हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले त्यामध्ये ते मधुपर्क बनवण्यासाठी गोमांस लागतेच आणि असा अनेक ठिकाणी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. होते की ब्राह्मण किंवा त्यावेळेचे हिंदू लोक इतकंच नाही तर एक त्याचं एका ठिकाणी स्पष्ट उल्लेख मध्ये त्यांनी सांगितलं की मी गोमांस खातो. फक्त एका उतारामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणले. म्हणजे या सर्व कारणाचा किंवा पुरावांचा की हिंदू लोक, मग ते ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल, लोक गोमांस खात होते. मग की अस्पृश्य लोकांना गोमांसावरून कोणत्या कारणामुळे हिंदूंनी आणि ब्राह्मणात हिंदूंनी पण की ज्याच्यामुळे ते अस्पृश्य झाले नाही, अस्पृश्य मांस खात होते पण बाकीचे लोकांनी गोमांस खाणं सोडून, त्या हिंदूंनी गोमांस खाणं सोडून दिलं. तर या मागे मोठ्या प्रमाणावर आणि दुसरे एक मुख्य कारण असलं पाहिजे. इसवी सनाच्या चौथ्या शतकामध्ये भारतात होतं आणि या गुप्त साम्राज्याच्या नंतर चौथ्या एक दुसरा चंद्रगुप्त सापडतो. त्याचप्रमाणे इसवी सन 465 याचा एक शिलालेख सापडतो. या शिलालेखामध्ये की गो हत्या किंवा गोवध हा देण्यात येईल आणि जो कोणी दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि ह्या नियमाच्या ब्राह्मणेतर हिंदूंनी किंवा सोडून दिलेला आहे. मग आता पडतो की बाकीच्या ब्राह्मणेतर हिंदूंनी गोमांस खाणं सोडून दिलं
ब्राह्मणाच्या अनुकरणामुळे असेल किंवा गुप्त राजाने केलेल्या मानण्यात आलं होतं. आणि गोवध करू नये म्हणून त्यांनी कधीही पूर्णपणे शाकाहारी झाले नाही. ते मांस खात होते. परंतु ब्राह्मण वर्ग त्याच्या एक गोमांस तर सोडूनच दिलं, पण ते खाणं त्यांनी सोडून दिले आणि ते पूर्णपणे शाकाहारी झाले. त्यामागे त्यांचा काय काय विचार होता आपल्याला स्पष्टपणे उल्लेख येईल की यामागे ब्राह्मणी डावपेच होता. जसं आपण बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मण लोक कारण त्यांचं वाढतं वर्चस्व मुळे व प्रतिष्ठा धुळीस गेली. बौद्ध धर्माला कुठेतरी लयास नेणे आक्रमण करणं गरजेचं होतं आणि चुकलं होतं की आपण जे काही यज्ञ बळीवर गायीची किंवा बैलांची किंवा जनावरांची आपल्याविषयी लोकांची प्रतिष्ठा गेली आणि त्या तुलनेत अहिंसेला महत्व देतो आणि या अहिंसे लोक वळले आणि हा विचार करूनच ब्राह्मणा सोडलं नाही तर पूर्णपणे आणि ते शाकाहारी बनले. म्हणजे याचा अर्थ जे ब्राह्मण त्यांनी पुढे बौद्ध धर्मीय किंवा त्यांच्यापेक्षा आपण वरचढ आहोत नैतिक साठी एक डावपेच म्हणून सोडून दिला आणि ते शाकाहारीकडे वळले. हे मुद्दा असा उपस्थित होता की गुप्त राजाने की जो कोणी गोवध करेल तो ब्राह्मण वध जाईल आणि त्याला देहदंडाची शिक्षा दिली जाईल की हिंदूंनी गोमांस खाणं सोडून दिलं सोडलं नाही. ज्यावेळेस अशा प्रकारचा नियम होता तर याच आहे की अस्पृश्य हे काही गो हत्या करत नव्हते. मेलेले जनावर जे होते ते गावात नव्हतंच. मग आधी ते काय करायचे गावातले जे काय मेलेले जनावर होते ते करायचे आणि त्या मेलेल्या जनावरांचं ते मांस खाण्याचा गुन्हा अस्पृश्य लोकांकडून. त्यामुळे अस्पृश्य लोकांनी गोमांस खाणं चालू. राजांच्या शेवटच्या काळामध्ये केवळ गोवध हा अधर्म तर गोवधाबरोबरच गायीचं पवित्र एवढं मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारे नुकसान करणं म्हणजे अधर्म. म्हणजे त्या मृत गायीचं जरी तुम्ही सेवन केलं तरी आणि अस्पृश्य लोक हे म्हणजेच ते अधर्म किंवा अधार्मिक कामं करायचे किंवा धर्म असं समजून त्यांना आता बाबासाहेब या ठिकाणी असं सांगतात की त्यांनी गोमांस खाण्याचं सोडून दिलं कारण त्यांच्याकडे थोडी सधनता होती किंवा त्यांच्याकडे पशुधन व त्याच्यामुळे ते हे प्रकारचं अन्न ते खाऊ शकत होते. परंतु जे अस्पृश्य पूर्णपणे या सवर्ण जातीवर अवलंबून प्रकारची शेती नव्हती त्यांना फक्त काय अन्न मिळेल त्या अन्नावरच डिपेंड राहावं लागायचं. पूर्णपणे गावावर होतं. धान्यापेक्षा मेलेल्या गायींचंच मांस जास्त गायीचं मांस सोडणं हे त्यांना शक्य नव्हतं आणि त्या गुप्त राजांचे नियम फक्त गोवधाच्या संदर्भात नव्हते आणि जातीने पुढेही गोमांस खाणं चालून ठेवलं आणि ठिकाणी सापडला आणि त्यांनी पूर्णपणे मेलेली गाय असली तरी त्या गायीचं मांस त्याला अधर्मी मानून त्याला अस्पृश्य घोषित. आपण अस्पृश्याच्या जाती बैठच्या या सर्व जाती गोमांस खाणाऱ्या जाती आहेत ज्यांना आपण चातुर्वर्ण व्यवस्थेतल्या इसवी सनाच्या 4थ्या शतकानंतर गोमांस राजाचा नियम आला. त्या वैश्य व शूद्रांमध्ये गोमांस खाल्ल्याचे अस्पृश्य जातीनेच गोमांस खाण्याचं चालू अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे या हाच अस्पृश्यतेचं मूळ कारण असलं पाहिजे. कारण केलं नाही मग ते तरी त्यांना अस्पृश्य घोषित केलं नाही. म्हणजे स्वीकारणं हा द्वेष किंवा हा रोष महत्वाचा होता. तो म्हणजे गोमांस खाणे. आईला अत्यंत पवित्र गोमांस खाणाऱ्या लोकांना अधर्मी मानून म्हणजे हे स्पष्ट होतं की गोमांस भक्षणाच्या जन्मास आलेली आहे. मग आता ही अस्पृश्यता कोणती? आता या ठिकाणी माहिती घेताना
बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे करावं लागेल की प्राचीन काळातला असा कोणता काळ आहे त्याला असा उल्लेख कुठेही उल्लेख सापडत नाही की आणि नवीन काळातला असा कोणता काळ आहे की जेव्हापासून आपल्याला पुरावे किंवा उल्लेख सापडतात त्यांना मनुस्मृती आणि चीनी प्रवास या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिले कारण मनुस्मृतीच्या मध्ये कुठेही अस्पृश्य पहिल्यांदा भेटल्या की अशुद्धतेचा उल्लेख केलेला आहे होती परंतु ज्यावेळेस चीनी प्रवासी युआन चॉंग आला तर त्या अस्पृश्यतेचा उल्लेख सापडतो मग या दोघांच्या तुलनेत नेमकी जन्मतारीख कोणती हे आपल्याला माहिती करून आपण आपल्याला हे माहिती आहे की हा इसवी सनाच्या 6व्या शतकात आला परंतु निश्चित कालावधी नाही पण जर इतिहासाचा नीट ठरवता येतो आणि अनेक इतिहास तज्ञांनी अभ्यासावरून असं लक्षात येतं की इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये कारण या मनुस्मृतीचा बृहद असल्याचा दिसून येतो इसवी सन पूर्व 100 ब्राह्मण सेनापती पुष्प नरेश केला आणि हा खून बौद्ध धर्माविरुद्धच्या रोष त्यावेळेस एखाद्या ब्राह्मणाने राजाचा पाप होतं आणि असं असताना सुद्धा हे गुन्हा करण्यात आला होता मग ह्याला गरज होती ऋग्वेदामध्ये बदल करण्याची गरज होती किंवा मध्ये बदल करण्याची गरज होती आणि तिथं असं स्पष्टीकरण मध्ये जर ब्राह्मणाने शस्त्र उचललं किंवा राजाची म्हणून अशा प्रकारे गरज भासली होते आणि या गरजेतूनच मनुस्मृतीमध्ये वैदिक धर्माच्या आलेले की त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे किंवा विशिष्ट काळामध्ये ब्राह्मण शस्त्र एखादा राजाचा नाही अशा प्रकारचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये असं कळतं की ही घटना मनुष्याचा झालेला खून हे एकाच काळातल्या असल्या पाहिजे 185 मध्ये मनुस्मृती लिहिलेला आहे म्हणजे यावरून स्पष्ट होत हा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला असला पाहिजे इसवी सनाच्या 6व्या शतकात येऊन गेलेला आहे असला पाहिजे की या काळामध्ये अस्पृश्यता जन्मास आली गोमांस काय हे शिलालेख 4थ्या शतकातले देश गोमांसवर बंदी आणण्यात आली आणि या गो लादली गेली म्हणजे इसवी सन पूर्वीच्या 2ऱ्या शतकामध्ये कुठेही पूर्वी इसवी सन 6व्या शतकापासून अस्पृश्यता अनेक दाखले मिळतात आणि याचा मधला काळ म्हणजे त्या काळात गुप्त राजाने गोवधला अधर्म किंवा म्हणून देहदंडाची शिक्षा ठोठवली तेव्हापासून पाहिजे म्हणजे या सर्व दाखल्यांचा जर होते की इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून आहे आणि ती इसवी प्रमाणावर वाढली म्हणजे या ठिकाणी आपण झालेले दिसून येतात की अस्पृश्य आंशिक भेद किंवा गलिच्छ काम बौद्ध धर्माविरुद्धचा जो काही हिंदूचा द्वेष होता ते जे तत्कालीन कारण होते जे काही ब्रोकन मॅन होते राहणारे लोक होते यांना पुढे अस्पृश्य घोषित आता नितीन माईक जरा जवळ धर माईक जवळ जरा धरा आवाज ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतोय इंटरनेट स्लो आहे सर कंटिन्यू करा 1 मिनिट सर मी हा चालेल सर ते तुम कॉलर माईक जवळ धरा जरा हॅलो कॉलर माईक जवळ धरा आवाज ब्रेक होतोय हो धरलाय सर हॅलो कंटिन्यू करा हॅलो कंटिन्यू करा का पण सर येतो हो करतो आवाज येतोय ना सर येतो म्हणजे या सर्व गोष्टी कारण सापडतं हा पण केवळ इथं संपलेली नाहीये म्हणजे आज आपल्याला
भारतीय संविधान अस्तित्वात आलं, त्याच्या अस्तित्वात आली. पण 1920चा या 70 वर्षाचा जर आपण कालावधी त्यामध्ये अस्पृश्यता फक्त ही वरवरून संपलेली आहे. आपल्या अनेक भागांमध्ये छुप्या स्वरूपामध्ये किंवा अस्पृश्यतेच्या नावाखाली भेदभाव हे आपल्याला दिसून येते. सन्माननीय गौतमीपुत्र सरांशी त्यावेळेस त्यांनी मला अनटच्ड इंडिया एक की ज्याच्यामध्ये अजून सुद्धा भारतामध्ये एक डॉक्युमेंटरी फिल्म केली सांगितली, ती मी बघितली. अत्यंत म्हणजे डॉक्युमेंटरी आहे की आज म्हणजे 2020 कशा प्रकारे छुप्या स्वरूपात चालू आहे याचा आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला चित्रण बघायला मिळेल. जे काय संयोजक डॉक्युमेंटरी या ठिकाणी दाखवू इच्छित आहे, ती डॉक्युमेंटरी दाखवू का थोडी 5 मिनिटासाठी? हॅलो, हो चालेल चालेल चालेल. हॅलो, हा चालेल सर, दाखवा. त्यासाठी 5 मिनिटासाठी हा ती डॉक्युमेंटरी या ठिकाणी मी दाखवतो. सतपाल सर, आवाज येत नाही. नितीन सतपाल सर, सर, आवाज आवाज येत नाही. नितीन हा, नितीन सर, येतो. आवाज. ठीक आहे. नितीन सर, आवाज येत नाही. आवाज येत नाही का? नाही नाही. होय होय. आवाज येत नाही का सर? नाही नाही नाही. नाही नाही. बरं बरं, ठीक आहे सर. ते बहुतेक व्हिडिओला जरा प्रॉब्लेम आहे. मी याच्याकडेच वळतो, आपल्या पीपीटी कडे. जर या व्हिडिओचा म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ कधी बघता आला तर इंडिया बाय के स्टॅलिन असं जर आपण टाकता येईल की या व्हिडिओमध्ये दाखवले की अस्पृश्य त्या प्रमाणावर पसरलेले की अनेक हिंदू यांनी धर्म, काही ख्रिश्चन झाले, काही मुस्लिम धर्मामध्ये गेले, परंतु त्या धर्मामध्ये दुसऱ्या ते सुद्धा अस्पृश्यता दिसून येते. अस्पृश्यता नसून जातीभेदाच्या स्वरूपामध्ये येते. आता हिंदू धर्म सोडून त्या ठिकाणी सुद्धा कनिष्ठ जातीचा आणि वरिष्ठ जाट आहे, मजहबी आहे किंवा त्या कनिष्ठ जाती असा भेद आहे. तसंच मुस्लिम तिथं सुद्धा जे मूळ मुस्लिम लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भेद केला जातो. ख्रिश्चन अस्पृश्य लोक गेले धर्मामध्ये तर त्या मूळ ख्रिश्चन आहेत त्यांचे आणि अस्पृश्य गेले म्हणजे अस्पृश्याची समस्या तर ती एक माणूस आहे. म्हणजे माणसाचा वैचारिक एवढ्या खालच्या स्तराची किंवा रोगीच्या स्वरूपामध्ये आहे. दुसरा माणूस हा कनिष्ठच वाटतो आणि आपण अशी त्याची नेमकी भूमिका अजून सुद्धा अस्पृश्यता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अस्पृश्यता असं आपण मानू शकत नाही. लेखकांनी मला या पुस्तकाचं संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे संयोजकांना धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो. विशेषतः गौतमीपुत्र सरांनी मला पुस्तक आणि बरीचशी माहिती या मी त्यांचं या ठिकाणी विशेषतः संकपाळ सर याचं होस्टिंग केलं
माझे इंट्रोडक्शन करून दिलं आणि आपण इतर जे पार्टिसिपंट यात सहभागी झाला धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. आणि जर आपले काही प्रश्न असतील तर या अनुषंगाने आपण विचारू शकता. त्याबद्दल मी आपल्यासाठी ते तयार आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. खूप छान मांडणी केली आपण. खऱ्या अर्थाने इतिहास जो आहे आणि ज्याला आपण म्हणतो की मार्मिक शब्दात आणि योग्य वैज्ञानिक भाषेत याची मांडणी केली. यानंतर आपण प्रश्नोत्तराकडे वळणार आहोत. तत्पूर्वी काही ऍडिंग असेल तर भरत नाईक सर, डॉक्टर आपले गौतमपुत्र कांबळे सर, दाभाडे सर यांनी ऍडिंग करावं. त्यानंतर आपण प्रश्नोत्तराकडे वळणार आहोत. नाईक सर. हा, आहे सरांनी गौतमपुत्र सर, कोणाला विचारायचं असेल तर विचारा ना काहीतरी. नाही, काय ऍड असेल तर ऍड करूया, नंतर प्रश्नोत्तराकडे जाऊया. हा, प्रश्न होऊ देत, प्रश्नाचा काही भाग आवडेल. चालेल सर. कुणाला काही प्रश्न असले तर प्रश्न विचारू शकतो आपण. पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागासंबंधी. हॅलो. हा सर, बोला. बाबासाहेब आंबेडकरांनी हे मूळ पुस्तक द अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स हे 1948 मध्ये आमिर बुक कंपनी न्यू दिल्ली याच्यामधून पब्लिश झालं. आणि 26 जानेवारी 1990 ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याची पहिली आवृत्ती काढली छपाई नंतर. आणि हिंदीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. मराठीमध्ये आणखी काही महाराष्ट्रातल्या भाषांतरकारांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. बाबासाहेबांच्या कास्टवरच्या सिक्वेल मधलं हे एक महत्वाचं असं पुस्तक आहे की हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे आपल्याला जोडून वाचल्याशिवाय ती एकमेकाला जोडली गेलेली ही पुस्तकं आहेत. त्यामुळे ती जोडून वाचणं हा भाग महत्वाचा आहे, गरजेचा आहे. आणि म्हणून पुढच्या रविवारी आपण हू वेअर शूद्रास वर डॉक्टर मोहन लोंढे यांचं लेक्चर घेणार आहोत. तत्पूर्वी बाबासाहेबांनी हे पुस्तक अर्पण करत असताना त्या ठिकाणी चोखामेळा, रविदास आणि नंदनाथ असे 3 जे संत आहेत, या संतांनी त्या काळामध्ये जी अस्पृश्यता होती त्या अस्पृश्यतेला तोंड देत संघर्ष करत हे अस्पृश्य असलेले संत त्यांनी एक समाजामध्ये आदराचं स्थान निर्माण केलं होतं. म्हणजे अस्पृश्य व्यक्ती त्या काळामध्ये संघर्ष तुम्ही जर करायला लागला तर त्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं. आणि म्हणून त्या 3 संतांना हे पुस्तक बाबासाहेबांनी त्यांच्या स्मृतीला हे सुरुवातीलाच अर्पण केलेलं आहे. याबरोबरच कास्ट इन इंडिया आणि अॅनिलेशन ऑफ कास्ट ही आणखी 2 पुस्तकं ही याला जोडून आपण समजून घेणं. आणि म्हणून मग अनटचेबल्स चा आजचा आणि पुढच्या रविवारी होणारा शूद्रास, आणि यापूर्वी कास्ट इन इंडिया झालेला आहे. आणि मागच्या वेळेला प्रवीण चंदनशिवे सरांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट वर घेतलेलं आहे. त्यामुळे या 4ही पुस्तकांचा संदर्भ आहे. या पुस्तकाला 72 वर्ष होत आहेत, 72-73 वर्ष होत आहेत. पण यातले जे सिद्धांत आहेत, बाबासाहेबांनी मांडलेला जो सिद्धांत आहे, की जो सिद्धांत आजच्या काळामध्ये महत्वाचा आहे. आता हेच सिद्धांत ती अमेरिकन लेखिका आहे, निग्रोच्या संदर्भातलं तिचं कास्टवरचं पुस्तक आता आलेलं आहे, ते गाजतंय. तर त्याच्या इंटरप्रिटेशनसाठी बाबासाहेबांचा सिद्धांत तिने वापरलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक जे मूळ आहे, हे मूळ पुस्तक आपण समजून घेणं. एका लेक्चरमध्ये गायकवाड सरांनी त्याची मांडणी केली, छान मांडणी केली, पीपीटी वगैरे दाखवले. मग त्याला खूप मर्यादा आहेत आणि त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की हे मूळ पुस्तक आपण समजून घ्यावं. डॉक्टर गौतम गवळी सर मुंबईवरून जॉईन झाले. सरांना जय भीम. सर, आपण जॉईन झालात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. जय भीम. जय भीम. सर, सांगा या निमित्तानं काय बोलता येईल तुम्हाला? नाही, आता आज काही नाही बोलण्याच्या याच्यामध्ये नाही, आज ऐकण्याच्या मूडमध्ये आहोत.
आणि हो, सर. नितीन सरांना छान छान बोलले, त्यांनी छान मांडणी केली. मलाही खूप आवडली, मी ऐकलं त्यांचं सुरुवातीपासून. त्यांची ती डॉक्युमेंटरी मात्र धन्यवाद सर. ह्याच्यावरती त्याचा रेफरन्स द्या. डॉक्युमेंटरी पाहायला लोकांना, तरुण मुलांना ती पाहायला मिळाली पाहिजे. आणि त्याचे फार मला वाटतं त्यांनी त्या ह्याच्या मेट्रोपॉलिटन कॉलम मधले हे काही विवाहाचे जे असतात ना, त्या ऍडव्हर्टाइजमेंट दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रॅक्टिस केली जातं ते त्यांना दिलंय. आणि याच्यामध्ये जसं काही महिलांचे काही त्यांना बहुतेक ते ऐकायला नाही आलं, पण तिथे कशी कास्ट कशी पर्क्युलेट होताना दिसते तेही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान आहे. ओके. आणि बरंच नाईक सर, तुम्ही जो रेफरन्स दिला निग्रोच्या लेखिकाचा, की त्याच्यामध्ये कसं बाबासाहेबांचे ते एक अँथ्रोपॉलॉजिकल स्टडी अशा प्रकारे त्यांचा आधार घेऊन त्या बाईने तसा उल्लेख केलेला आहे. मला वाटतं तो फार महत्वाचा रेफरन्स आहे. आणि मला वाटतं ह्या अशा तऱ्हेचा प्लॅटफॉर्म की ज्याच्यातून लोक बऱ्याचदा मला माहीत आहे सर्व, ह्या भावनेत बरेच लोक जगतात की आय नो एव्हरीथिंग. खरं म्हणजे त्यांना हे असा नितीन साहेबांचं ऐकल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जे एक रिलेव्हन्स त्यांना दाखवलं आहे आज एक किती महत्वाचं आहे, हे फार महत्वाचे मुद्दे त्यांना मांडलेले आहेत. आणि मला वाटतं आपल्यामधले जे रिसर्चर्स आहेत, संशोधक आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाचणं ऐकणं फार महत्वाचं आहे. आणि हा वेबिनार आपण जो घेतोय प्रत्येक संडेला, तो खूप खरोखर चांगला असणार आहे आणि याच्यामध्ये लोकांची संख्या वाढत जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू गवळी सर. गौतमपुत्र कांबळे सर, काय ऍड करणार आहात आपण? सर बोला. हा जे सर बोला की. हॅलो. हॅलो. सर बोला. गौतमपुत्र सर, आवाज येतोय? हा येतोय, बोला सर. बोला सर. सर आवाज येतोय, बोला गौतमपुत्र सर. गौतमपुत्र सर बोला. त्यांचा माईक सुरू होतोय, बंद होतोय असं व्हायलंय. आवाज येतोय थोडा माईकचा आणि बंद होतोय असं काहीतरी. ते कॅमेरा हे होत आहे सर, बहुतेक मोबाईलवर आहेत कॅमेरा, ते पुढे पाठीमागे करतायत. हा नाही, पण त्यांचा माईक थोडा ग्रीन येतो आणि बंद होतोय. सुरू आहे माईक. हो हो. तोपर्यंत कुणाला आणखी काही प्रश्न असतील तर उपस्थित करू शकता. यामध्ये एक मुद्दा महत्वाचा होता. मागच्या वेळेला मी हा मुद्दा सांगितला होता, तो याही संदर्भात आलेला आहे. गुलाम भारतामध्ये होते किंवा जगभर होते, पण या गुलामांची सुद्धा कॅटेगरी होती. गुलामांच्या मध्ये सुद्धा असेंडिंग सेरीज आणि डिसेंडिंग सेरीज बाबासाहेबांनी दिलेला आहे. चढती श्रेणी आणि उतरती श्रेणी. आणि यामध्ये ब्राह्मणांचा जो गुलाम आहे तो ब्राह्मणच असे, ब्राह्मणांचा गुलाम हा ब्राह्मणच असे, म्हणजे ब्राह्मणांच्या मधनं बहिष्कृत झालेला. आणि तो गुलाम जरी असला तरी तो क्षत्रिय, शूद्र आणि अन्य व्यक्तींचा तो गुलाम नसे. म्हणजे गुलामगिरीमध्ये सुद्धा एक त्याला आपण म्हणू एक सिनियरिटी होती किंवा एक कॅटेगरी होती, एक स्पेशलायझेशन होतं थोडक्यात, की ब्राह्मणांचा गुलाम हा ब्राह्मणच असायचा, अस्पृश्यांचा गुलाम म्हणजे मुळात नसायचा, पण अस्पृश्य हा तिन्ही वर्गाचा गुलाम असायचा. त्यामुळे गुलामगिरीचं जे बाबासाहेबांनी याच्यामध्ये इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते खूप चांगल्या तपशिलाने केलेलं आहे.
आणि गुलामगिरी आणि अस्पृश्यता ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये गुलाम होते पण अस्पृश्यता नव्हती. तो गुलाम किचन पर्यंत जात असे म्हणजे गोऱ्या लोकांच्या. पण भारतातला जो गुलाम आहे तो गुलामही होता आणि अस्पृश्यही होता. आणि त्यामुळं भारतातल्या अस्पृश्यतेचं हे जे स्वरूप आहे हे आपल्याला जगभर दिसणार नाही. भारतातल्या अस्पृश्यतेचं हे स्वरूप फक्त भारतातच आहे. पण गुलाम जे आहेत ते जगभर होते. प्राचीन काळी किंवा युरोपच्या मध्ये तर गुलामांचे बाजार असत, बाजार भरलेले असायचे. आणि मग श्रीमंत लोक आपल्या कामासाठी गुलाम हे विकत आणायचे. पण अस्पृश्य गुलाम ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. जगातली वाईट गोष्ट कोणती असेल सगळ्यात भयंकर तर अस्पृश्य गुलाम ही गोष्ट खूप वाईट आहे. आणि बाबासाहेबांनी अँथ्रोपॉलॉजिकल आणि सगळे वैदिक लिटरेचर मधले सगळे एव्हिडन्सेस देऊन हे किती वाईट आहे आणि हे कसं लादलेलं आहे, अनह्युमन आहे, हे याच्यामध्ये दिलेलं आहे. नितीन सरांनी तो मुद्दा ही खूप छान मांडलेला आहे. गौतम पुत्र सर जॉईन होत आहेत? हॅलो सर, गौतम पुत्र सर. सरांना हॅलो, नाही सरांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला काय वाटतं की आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोला आणि मग समारोप करूया आपण. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. हा बोला. दगडे सर बोलतो. जय भीम. हा बोला सर, जय भीम. बोला सर. हा. गायकवाड सरांनी जी मांडणी केली ती अत्यंत उत्तम पद्धतीने केलेली आहे काय. आणि त्याचा बराचसा राहिलेला जो भाग होता तो डॉक्टर नाईक सरांनी पण मांडलेला आहे. त्यांनी जी ती छोटी फिल्म दाखवणार होते ती फिल्म काही आपल्याला पाहता आली नाही, कारण त्यांनी त्याच्याबद्दलचं काही बरंचसं संशोधन वगैरे करून ते तयार केलेलं आहे. त्यांनी ते व्हॉट्सअपवर टाकावं म्हणजे आपल्याला फास्टाच्या व्हॉट्सअपवर ते सगळ्यांना पाहता येईल एवढी सूचना होती. अनटचड इंडिया, अनटचड इंडिया असं टाका सर, ते तुम्हाला येईल. आणि ते फास्टाच्या ग्रुपवर पण आपण टाकूया, ते सगळेजण बघू दे. हो सर, म्हणजे सगळ्यांना ते पाहता येईल. यावेळेस इथं पाहता आलं नाही, आवाज नव्हता. ते लगेच टाकायला सांगू. ओके सर. गायकवाड सर ते जी आहे अनटचड इंडिया ते आपल्या फास्टाच्या ग्रुपवर टाका. होय हो सर. युट्यूब वर उपलब्ध आहे. हो हा सर. हा, युट्यूबची लिंक टाका, मला युट्यूबची लिंक टाका. ओके ओके ओके, थँक्यू. हो युट्यूब. हा युट्यूब. गौतमपुत्र कांबळे सरांना आपण काय करूया, पुढच्या वेळेला परत सुरुवातीला बोलायला सांगूया याबद्दल. आणि आता समारोप करा. पुढच्या रविवारी डॉक्टर मोहन लोंढे सर यांचं हू वेअर द शूद्राजवर होईल. सगळ्यांनी जॉईन व्हा. आज जॉईन झाला. आणि विशेषतः गौतम गवळी सर मुंबईवरून जॉईन झाले. धन्यवाद सर. नाही सर, समारोप करू. हो करा सर. थँक्यू थँक्यू. आज आपण धन्यवाद सर. डॉक्टर नितीन गायकवाड सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द अनटचेबल या पुस्तकावरतीचं मार्मिक विवेचन दिलेलं आहे. खूप छान पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. सर्वांनी खूप छान पद्धतीने त्याचं चर्चा घडवून आणली. काही टेक्निकल कारणामुळे त्यांचा आवाज येत नव्हता, तो आपण पुढच्या वेळी टेस्टिंगच्या वेळी ते बघून करून घेऊया. तर सर्वांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम.